हॅलो गाईज, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं. माझं नाव आहे मंगल. आज मी तुम्हाला भेंडीची रेसिपी करून दाखवणार आहे. भेंडीची भाजी बघा, स्वच्छ धुवून घेतली भेंडी आणि पुसून काढलं आहे आणि हो का असं कट केली, भेंडीला असं कट केली म्हणून. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, मिरची दळलेली, एवढं काय टाकलं आहे. आता तेल टाकते मी कढईमध्ये. तेल टाकले कढईत. जिरे मोहरी गरम झाले तेल. आता तेल टाकले. आता कांदा घालते. त्याच्यामध्ये कांद्यात लसूण पण आहे. लसूण, कांदा, कोथिंबीर. कांदा पण फ्राय झालेला. कांदा असा थोडा लालसर होऊन द्यायचा. न चिकट होणारी भेंडी बघा, तुम्ही पण असं ट्राय करून बघा. खूप छान लागते खायला, चवदार मस्त लागते भेंडी. कांदा थोडासा लाल झालाय बघा. त्यात टाकते आता मी थोडीशी टमाटे टाकते. टमाटा थोडासा परतून घेतली. त्यात टाकते हिरवी मिरची, शेंगदाणे, लसूण टाक. असा लय बारीक नाही केलेली, अर्धा कच म्हणजे हे आहे, तुकडे तुकडे आहे तिला, लय बारीक नाही वाटायची मिरची. आता मिरची चांगली परतून घेते जरा एक. थोडीशी हळद टाकते. आता भेंडी टाकते बघा. मिरची परतली त्यातली. थोडं मी मीठ टाकलं होतं मिरचीमध्ये, पण परत मीठ टाकते थोडंसं. गॅस थोडा बारीक ठेवायचा. थोडीशी लाल मिरची पण टाकते, लाल मिरची पावडर, म्हणजे अजून छान लागते.
बघा भेंडी परत सांगू थोडा पाण्याचा सुक्का पण टाकते. आणि 5 मिनिटं झाकून ठेवते बघा. थोडंसं पाणी पण टाकलं त्याच्यात. बघा भेंडी कशी झाली, अजिबात चिकट नाही झाली बघा. असं पांगून ठेवायची याच्यामध्ये बारीक गॅस करून, जरी चिकटपणा आला तरी ते निघून जातो. आणि असंच झाकून ठेवायचं 5-10 मिनिटं. एकदम सुकी आणि मोकळी होती बघा, मस्त झालेली आहे भेंडी. असं बारीक गॅसवरती करून ठेवायचं, अजिबात चिकट नाही होत. बघा न लिंबू न काही न वापरता कशी मोकळी झाली बघा भेंडी, खूप छान. बघा भेंडी किती मोकळी आणि मस्त झाली. कमेंट करून सांगा, लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबल्यावर नवीन नवीन तुम्हाला माझे रेसिपीचे व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि तुम्ही पण अशाच पद्धतीने करून बघा, किती छान झाली, अजिबात चिकट नाही दिसत, किती मस्त झाली. तुम्हाला खाऊन दाखवते कसं झालं ते पहा. वा, एकदम मस्त झाली. बाय सर्वांना, बाय बाय.